एक संघ मात्र आधीच माथेरान सचिन दक्ष 11 माथेरान हा संघ मात्र सुपर 3 मध्ये गेलाय आणि आम्हाला दुसरा संघ तामसाई मिळालाय. तर तिसरा संघ मात्र आपण दैसर बी बनाम चिकणीजवाडी या दोन संघामध्ये आपण पाहू शकाल. इथे मात्र अवंतर धावेने श्री गणेश झाला तो चिकणीजवाडी टीमचा. सलामीची जोडी आपण पाहू शकाल जयेश आणि अनिल वाघ. जयेश कडाळी अजून मात्र लाईन चुकीची आहे. बॅक टू बॅक 2 अवंतर धाव फेकल्यात. नितेश इथे मात्र फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. पहिली धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न खराब फेकी. या इकडे सांगा दिपलू गरिमा हे काय दिपायचा दिवस जात. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा कारण 2 अवंतर धावा फेकल्या. त्यानंतर या चेंडूवर 3 आल्या. क्रॉस द लाईन खेळायचा तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हलक्या शताने कट करायचा होता परंतु त्या ठिकाणी चांगले गोलंदाजी आतापर्यंत तरी राहिली आहे. लो फुलटोचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. पहिल्याच अटेम्प्टमध्ये या ठिकाणी उचलला फेकला. शॉट लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. सिंगल आली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. एका चेंडूवर 5 धावा होत्या. त्यानंतर मात्र आता झालेत फक्त आणि फक्त 6 धावा. म्हणजे 4 चेंडूमध्ये फक्त 21 धावा आली. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. तोपर्यंत अवधी होता. या ठिकाणी मात्र 2 धावा घेण्याचा तिसरीचा कॉल होता परंतु नाकार दिला. इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. डायरेक्ट हिट करायचं होतं आणि डायरेक्ट हिट केलंय. इथून मात्र पहिला फलंदाज बाद होतोय.
इथे मात्र चांगले चला बरा काम आहे गड्यांचा. फलंदाज बाद. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला खेळ चालू आहे. भारी काम आहे. अवंतर +2 म्हणजे एकूण 3 धावा ना पंचा. ओके या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉगवरचं षटक आहे. इथे मात्र हाणामारी करावी लागेल. ते चिकणीवाडी टीमला जयेश कडाळे जो सलामीला आलाय त्याच्याकडनं अपेक्षा आहे चिकणीवाडी या टीमला. या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकावर 17. अजून एक चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र पहिल्या चाट्यामध्ये चेंडू उचलला फेकला. इथे पुन्हा एकदा खराब इष्टिरक्षकांना कामगिरी पाहायला मिळते. धावफलकावर धावा लागल्या तर 19 धावा. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी आहे. एकोणीस धावा धावपटल्यावरती लागले गेल्या 2 गडी बाद असताना आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता बाकींनी सून दिला गाड्यांना. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात 19 धावा धावफलकावर लागल्यात. पर्यंत विचार केला तर 3 फलंदाज बाद झालेत.
इथे मात्र पहिलं सत्र संपलेलं आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 19 आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल ती दैसर बी संघाला. आपण यायचं आहे व्यासपीठावर या. आपण तामसाई संघ आपल्याला बॉलर साठी अर्थातच आपण जे बाय साठी बॉल आउट करणार आहोत त्याच्यासाठी मात्र 3 नावं आपण या ठिकाणी द्यायची आहेत. बॉल आउट साठी 3 नावं तामसाई संघाचा संघनायक आपण 3 नावं घेऊन या ठिकाणी यायचं आहे. बारा चेंडू आणि 20 धाब्यांचं आव्हान ठेवलं मैदानाच्या आतमध्ये दैसर बी टीम समोर आपण पाहतोय. चिकनीची विचार केला गेला गोलंदाजी त्यांची ताकद राहिली. आपण जर का पाहिलं गेला काल अक्षरशः 6 मध्ये 3 धाब्याची गरज होती. क्वालिफायरचा सामना होता आणि त्या ठिकाणी काराव टीमला अनिल वाघ या गोलंदाजांना त्या 6 मध्ये 3 धाबा बनवून दिल्या नव्हत्या आणि तिथून राहिलेला प्रभास एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार आणि तिथून पाहणार आहोत टॉप 3 मध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल का. या 20 धाबा डिफेन्स केले जातील का बॅटिंग करत असताना दैसर बी टीम या 20 धाबा सहजरितीने चेस करेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितेश पारधी आणि त्याच्या साथीला सागर पारधी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आपण पाहू शकाल. 12 चेंडू 20 धाब्याचं समीकरण प्रति षटकामागे 10च्या सरासरीनं धावसंख्या बनवणं फार गरजेचं राहील. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय जयेश कडाळी या वेळेस मात्र सज्ज झालाय. 12 मध्ये 20 वाचवायचे एका टीमला तर एका टीमला 12 मध्ये 20 बनवायचे आहेत म्हणजे एकाला हार आणि एकाला जीत ही मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या वाटेलेला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश कडाळी आपण पाहतोय. पहिल्या चेंडू उत्तर जातील अक्रॉस लाईन सुंदर फटका सजवलाय. शॉट पॉइंट लेग रिजन मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि मिळाले फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. समोर फलंदाज नितेश पारधीला आपण पाहतोय. 11 चेंडू 19 समीकरण आव्हान आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र चेंडू पॅडवरती जाऊन हाताळलाय आणि इथून पंच सांगतील की बाईकच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या स्वरूपात संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल हळूवार गतीनं 2 अंकावरती. 10 चेंडू 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जर एका डब्बल सिंगल धावसंख्या आली तर सामना अंतिम षटकामध्ये जाईल यात मात्र शंका नाही. या समोर फलंदाज सागर पारधी पाहावं लागेल कशा रीतीने खेळ करेल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय गोलंदाज जयेश कडाळ्या थोडं का होईना रनअप मध्ये अडथळा जरूर निर्माण झालाय कारण त्याच्यावरती देखील दबाव असेल ज्या अनुषंगाने सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. दोन्ही टीमसाठी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये एक चुकी आपल्याला या स्पर्धेतून बॅक पुढला फेकून जाईल. आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण मध्ये चकवा देत चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मधून हा नशिबाचा चौकार. टोटल धावसंख्या 6 अंकावरती आहे.
समीकरण 9 चेंडू आणि अद्याप 14 धावसंख्येची इथून मात्र गरज असेल आपण पाहतोय. हे 3 चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल जयेश कडाळीला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा मात्र चौकार त्यानंतर मात्र प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये या चिकण्याची वाडी टीमची गोलंदाजी त्यांची ताकद जाणली जाते आणि आज तीच ताकद मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते. अनिल वाघचं मी कौतुक करेन. ज्या अनिल वाघने अक्षरशः या संघाला इथपर्यंत घेऊन आलाय. कारण कालच्या रात्रीमध्ये 6 मध्ये 3 धावेची गरज असताना देखील तो इतिहास रचला. 6 चेंडूमध्ये 3 धावा बनवून दिल्या नव्हत्या आपण पाहतोय कारव टीमला आणि तिथून राहिलेला प्रवास आजपर्यंत आपण पाहतोय लाजवाब. पुन्हा एकदा सुंदर फटका आपण पाहतो आनंद कार्पेटना मिडविकेटचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. डबल सिंगलला फारसा फरक पडणार नाही आपण पाहतोय. मात्र धावांचं अंतर कमी होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 अंकावरती. आता समीकरण असेल येणारे 7 चेंडू आणि तब्बल 13 धावसंख्येची. हा चेंडू मॅचचा आपल्याला निकाल सांगून जाईल. जर का डॉट आला तर पुन्हा एकदा चांगली वापसी पाहायला मिळेल. एखादा बिगिट सामन्यामध्ये पूर्णपणे मात्र पुन्हा एकदा पुनरागमन केलं जाईल. दैसर बी टीमला आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र पाहावं लागेल. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून स्ट्राईक स्वतः पुढे ठेवण्याच्या इराद्यानं फलंदाज मात्र यावेळेस होईल बाद. विकेटचा पतन आणि पहिला धक्का लागेल. नितेश बॅक टू द डगआउट. त्यावरती चपराक लगावली आपण मात्र ऑन साइडला. क्षेत्ररक्षण खराब. या चुका आपल्याला मॅच मध्ये कुठे का होईना बॅकफुटला घेऊन जातील. 2 तर कम्प्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धाबा देखील सहज रीतीने मात्र कम्प्लीट केले आपण पाहतोय. आणि या 3 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 11 अंकावरती. ज्या ठिकाणी एक सिंगल धाव होती त्या ठिकाणी 3 धाबा खर्च केल्यात. म्हणजे कुठे का होईना प्लस पॉइंट न चालण्याचा प्रयत्न. आता समीकरण आपण पाहिलं 5 चेंडू आणि 9 धावसंख्येच्या अद्याप गरज असेल. समोर फलंदाज विलासला आपण पाहतोय. डावकऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज. बॉडी लँग्वेजचा आपण जर का विचार केला गेला जर का बॅटवरती प्रॉपर चेंडू आले ना तर सीमा पार जाईल. यात मात्र काही शंका नाही. मात्र पाहावं लागेल कशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखली जाते. क्षेत्ररक्षण सजवलं जाते फलंदाज विलास सड्या. पहिला चेंडू सुरेख फेकलाय आणि इथून पाहावं लागेल 5 मध्ये 9 वाचवायचे आहेत चिकणीची वाडी टीमला. तर एका बाजूला दैसर टीमला तर 9 धावा बनवायच्या आहेत. तर कोणताच संघ विजय किचून आणेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अतिशय सुंदर फटका सजवला आपण पाहतो आनंद कार्पेटना. डीप मधून चेंडूची उचलून पैकी केली जाईल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सागर पारदी समोर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून जर का पाहिलं गेलं समीकरण येणारे 4 चेंडू आणि अजूनही 8 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचंय. 4 चेंडू आणि 8 धाब्यांची अद्याप गरज असेल आपण पाहतोय. 4 मध्ये 8 यावेळेस पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका चेंडू भूमीला दान झाला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. इथून मात्र पंच आम्हाला सांगतील की तिसऱ्या पंचांकडे यावेळेस मात्र रेफर केलं जाईल.
फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 2 आपण पाहतो दहिसर बी टीमला. पाण्याचं उत्तर देत आहे. असेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील पारधीला आपण पाहतोय. 3 मध्ये 7 धावा बनल्या जातील का? कालच्या रात्रीमध्ये 6 मध्ये 3 वाचवलेत अनिल वाघना. मात्र आज 6 मध्ये 12 वाचवत असताना समीकरण नेऊन ठेवलंय. 3 चेंडू आणि 7 धावसंख्येचे अद्याप करत असेल. शॉर्ट आपण कमालीचा फटका लॉंगनला टार्गेट केलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय अडवला गेला. जोपर्यंत पुन्हा एकदा डेंजर झोनला फलंदाज रनआउटचा शिकार विकेटचं पतन. तिसरा धक्का लागेल दहिसर बी टीमला आपण पाहतोय. आता गरज असेल 6 धावसंख्येची. मागचा सामना देखील आपण पाहिला 1 चेंडू 6 ची गरज होती. त्या ठिकाणी सामना जिंकला तामसई टीमने. आता समीकरण आपण पाहतोय 2 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावसंख्येची गरज असेल. समोर विजय विलास आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती निलेश पारधीला आपण पाहतो नो स्ट्राईक वरती. 2 चेंडू 6 धावा बनल्या जातील का हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. आपण पाहतोय शॉर्ट ऑफ बॅटची टॉप एज मात्र टार्गेट होईल. आपण पाहतोय चेंडू यावेळेस नशिबाची साथ. चेंडू जाईल सीमा पार. हा शानदार चौकार. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज असेल. अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर फलंदाज विलास ज्याने सामना विजयाच्या समेत खेचून आणलाय. मात्र अंतिम 1 मध्ये 2 धावा बनल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज अनिल वाघ जे अनिल वाघना चिकनीजीवाडी टीमला इथपर्यंत घेऊन आलाय. मात्र पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आपण भरपूर वेळ या ठिकाणी खर्च करतात आपण पाहतोय. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा. पाठीराख्यांचा भरपूर मोठ्या संख्येने आज चिकनीवाडी टीमला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 1 मध्ये 2 धावा. पाहावं लागेल कोणता संघ विजय संपादित करेल. यावेळेस मात्र सुंदर फटका जेलची संधी आणि टिपला जाईल जेल आणि सामना जिंकला. आपण पाहतो चिकनीजीवाडी संघ. अभिनंदन. आणि टॉप 3 मध्ये जाणारा तिसरा संघ आणि यावेळेस मात्र जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. आपण चला दोन्ही संघांनी शेक हँड करायचा आहे आणि चिकनेवाडी संघाचा संघनायक लगेच आमच्यापर्यंत 3 नावं घेऊन यायची आहेत बॉल आउट साठी. चला तामसाई संघ आपला पूर्ण संघ जायचा आहे. रात्री लाडा